तो नाही समजला तर मात्र हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल हे जरी नाही कळालं हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल हे जरी नाही कळालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचा काय बा जाईल आमचा काय बा जाईल एका जनार्दनी आमचा काय बा जाईल आमचा काय बा जाईल देवी वर
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल गरे 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 रघुमा देवी वर बाबा रघुमा बरवा तो हा विठ्ठल बरवा गरे 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हो माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हरे राम बाबा करे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय घेईन मी जन्म यादसाठी देवा 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 तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निभर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःख नाही ताड आम्हा सुख दुःख नाही ताड आम्हा सुख दुःख नाही ताड आम्हा हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण महाद्वारी आणि कसायासन करी करी आस आणि कसायाचं न करीन धरी आस आणि कसायासन करी करी आस आणि कसायाचं न धरी आस होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण
कीर्तन महाद्वारी मोक्षामाघरी कमारी हे दासी मोक्षामाघरी कमारी ते दासी मोक्षामाघरी कमारी हे दासी मोक्षामाघरी कमारी हे दासी होय सांगो तैसी तुका मरे होय सांगो तैसी तुका कामारी होय सांगो तैसी तुका कामारी हरि नाम कीर्तन संतांचे पूजन 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 गाली लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी ठोबार कुमारी विठोबा रघुमाई विठोबार कुमाई विठोबा रघुमाई विठोबार कुमाई विठोबा रघुमाई ठोबार कुमाई विठोबा हा 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 ठोबार कुमाई ठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार 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 कुमाई घेईना मी जन्म यादसाठी देवा मी जन्मायासाठी देवा घेईना मी जन्म यासाठी देवा घेईना मी जन्म यादसाठी 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 देवा तुझी चरण सेवा पदावया तुझी चरण सेवा पदावया तुझी चरण सेवा पदावया हरि नाम कीर्तन दंताचे हरि नाम कीर्तन दंताचे हरि नाम कीर्तन दंताचे हरि
हरे नाम कीर्तन संताचे पूजन घरी कामारी हे दासी होय सांगू तैसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल विठ्ठल तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथमनमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू शारदा जी चतुरनाची आत्मजा वाकसिद्धी पावी जय सहजा तिच्या चरण ओझा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका नमो रंगभूमिका कीर्तन उभे होती लोका कीर्तन उभे होती लोका कीर्तन उभे होती लोका कीर्तन उभे होती लोका ताल मृदुंग श्रोते देखा ताल मृदुंग श्रोते
ऐसे न मन करुणी सकला हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो सेवेला गी सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागल निज चरण अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अहेरू विठ्ठल 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषण दुंपन पाचव्या वेदाचे निर्माते जगद्गुरु विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळ असा 5 चरणाचा अभंग मात्र जन्माला आल्यानंतर काय करावं किंवा मी काय करीन हे याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल आता तुकोबरायांचा विचार केला तर तुकोबरायांचं नेहमीच काही बोलणं झालं तर ते देवाच्या बाबतीत असतं बरं आता सगळ्याला माहित आहे की पृथ्वी तलावरती एकदा कधी ना कधी मनुष्याला पुन्हा पुन्हा यावंच लागतं पण मनुष्य जन्मात मात्र एकदाच यावं लागतं मग तुकोबराय म्हणतात तेव्हा जर अनेक अट्टहासानं सायासानं मनुष्य जन्म भेटलास ना तर आम्ही तो जन्मच याच्याकरता घेईन की फक्त तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा आम्हाला मिळावी रात्रंदिवस तुझं गुणगान गाता यावं बस आमच्या हातून एवढं व्हावं याच्याकरता जन्म घेईल बर भगवंतानी तुकोबरायांका हसून पावन म्हणावं का हो तुकोबरे जर असा जन्म मिळाला तुम्हाला माझी सेवा साधायची असेल असा जन्म घ्यायचा असेल तर फक्त एवढंच करणार का दुसरं नाही का काही करणार तुकोबराय म्हणतात मी करेना देवा हरिनाम
चिंतन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी. तुझं गुणगान गाईन, संतांचं पूजन करेन, एवढंच नाही, एका जागी बसून नाही राहणार, तर तुझ्या महाद्वारामध्ये लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. बरं का हो तुकोबर आहे, दुसरी करायला किती काम आहे. अहो बाकीच्या माणसासारखं तुम्ही म्हणू शकला असता, आम्ही जन्माला येईल आणि फॉर्च्युनर घेईन, आम्ही जन्माला येईल बंगले बांधेन, पण तुम्ही मात्र काय बोलताय. नाही देवा, आमचा आनंदच तिथं आहे, आमचा आनंद दुसऱ्या ठाई नाही तिथं आहे. म्हणून आनंदे निर्भर असो बल ते ठाई आणि सुख दुःख नाही चाडा. आम्हाला त्या बाकीच्या गोष्टीचं सुख दुःख काहीच नाही, आम्हाला आनंद. आणि आम्ही भीतीमुक्त निर्भय जर कशामध्ये असेल तर फक्त आणि फक्त हरीच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून आम्हाला बाकी काही नको. आणि कसायास न करी न धरी आस, दुसरी आसच नाही आमच्याकडं. सर्व भावानं आम्ही देहावरती उदास आहे आता, कारण आम्हाला तुझ्या चिंतनाशिवाय तुझ्या सेवेशिवाय या जन्मात दुसरं काही नको. तसं कसं नको तुकोबर आहे, काहीतरी हवं असेल ना. कारण जन्माला आलेल्या मनुष्य, तुम्ही म्हणता जन्म घेईन सेवा करेल, पण जन्माला आलेल्या मनुष्याला काहीतरी पाहिजे असतं. काय पाहिजे असतं, मोक्ष पाहिजे असतो, काही ना काय पाहिजे असतं. तुम्हाला ही हवं असेल. तुकोबर आहे हसायला लागले आणि तुकोबर आहे देवाला म्हणावं, देवा काय बोलता तुम्ही, आम्हाला मोक्ष नको काही नको का. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. आमच्या घरी मोक्ष आणि काम ह्या दोन गोष्टी आहेत ना, कामाला, त्यामुळे आम्हाला त्याची काही गरज नाही. शब्द तुम्हाला सांगतो देवा की त्या कामाला आहे, त्यामुळे त्यांची गरज नाही. या जन्मात आल्यानंतर आजन्म अशी तुमची सेवा घडावी, बस एवढी इच्छा. विठ्ठल 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 अभंगाचं चिंतन फार मोठं आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचा अत्यंत सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे कशा निमित्त जमलो. आजची ही कीर्तन सेवा कशा निमित्त आहे, पण तरी कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशा निमित्त जमलो हे सांगून जावं. आज या ठिकाणी या संपूर्ण असणारे मगर परिवार आणि आपल्या मगर परिवारातील अतिशय लाडकं आणि लाडकाने गोंडच असणारं बाळ म्हणजे अधिराज, या छोट्याशा आपल्या अधिराज दादाचा आज वाढदिवस. खरं पाहायला गेलं त्याला प्रेमानं सगळे माऊली माऊली म्हणतात बरं का. तसे आज अभंग घ्यायला लई मनात होते आणि त्यात लिमगाव भागात कीर्तनाला यायचं म्हणलं की अभंगाची जरा पंचायत होते का बरं का. कारण की जसं आपण सांगावं तसं श्रोत्यांनी केलं पण पाहिजे, म्हणून त्यानुसार अभंग पण घ्यावा. आणि म्हणून आज बरेच अभंग डोक्यामध्ये होते. पण बाबा म्हणले, वडिलांनी आमच्या सांगितलं की महाराज आणि किती अभंग जरी असले तरी त्या लेकराचं नाव माऊली आहे आणि आज आपण जर सुरुवात केली तर भविष्यात ती सेवा करणार आहे. त्याच्या हातून माऊली समान सेवा होत जावो याच्याकरता आज आपल्याला अभंग असा घ्यायचा की त्याच्यासुद्धा ते कानावर पडलं पाहिजे आत्तापासूनच. बरं, म्हणून आजचा अभंग खरं त्या लेकराकरता घेतला. बरं, नाव जसं आहे माऊली तसं गुणही त्याचे माऊलींसारखे असावे, त्याचं वागणं सगळं माऊलींसारखं असावं आणि काहीतरी मगर परिवारातून वेगळं करून दाखवावं त्यानं, एवढंच मी म्हणणार आहे. बरं, कारण जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाला आपण लेकराला काय देतो, शुभेच्छा देतो. काय देतो, शुभेच्छा. जरा बोलत जाणार, आपलीच मंडळी आहे जरा. मगाशी वाढदिवसाला एकत्र आले नव्हते म्हणून आता जरी एकत्र आलाय. वाढदिवसाला लेकराला काय द्यायच्या, शुभेच्छा द्यायच्या. आणि शुभेच्छा देताना मगाशी आमचं ठरलं होतं की लेकरू आहे पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परदेशातनं ही संस्कृती आली की हॅपी बर्थडे कशाल टू यू म्हणताय. हां, म्हणजे हॅपी बर्थडे टू यू आपण म्हणतो, पण ते परदेशातनं आलेले आपल्याकडे संस्कृती त्यांची आली. पण आपण एकच करायचं, केक कापताना आपल्या वारकरी संप्रदायाचं पुंडलिक म्हणायचं, पुंडलिकावरती म्हणायचं. आता आमचं ठरलं होतं यांनी केक कापायला घेतलं की आपण काय म्हणायचं, पुंडली म्हणायचं. पण आम्ही म्हणायच्या अगोदर लेकरं करामती एवढे पुढची आहे, आम्ही म्हणतोय तोंडातनं शब्द काढतोय तोपर्यंत हॅपी बर्थडे हां टू यू म्हणून मोकळी झाली. नाही पण त्यातही त्यांचा आनंद आहे बरं का. मी म्हणते काही असू द्या, वाढदिवस जरी परदेशातनं आला असेल किंवा काय आला असेल, बऱ्याच ठिकाणी उच्च लोकांची उच्च विचारसरणी त्यांचे विचार ऐकले ते सरळ सांगतात वाढदिवस करायचा नाही. का करायचं नाही, आयुष्यातलं आपलं 1 वर्ष कमी झालं, अजून आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष अजून कमी झालं म्हणून वाढदिवस करायचा नाही असं म्हणतात. पण मी थोडं वेगळं बोलू का, वाढदिवस करायचा नाही मान्य आहे, पण त्या वाढदिवसानिमित्त जर दारामध्ये अन्नदान होत असेल, त्या वाढदिवसानिमित्त दारामध्ये घारी कीर्तन होत असेल, त्या वाढदिवसानिमित्त अनेक लोकांचे
आशीर्वाद आणि अनेक लोकांचं प्रेम मिळत असेल तर ते वाढदिवस केलेलं कधीही चांगलाच. म्हणून खऱ्या अर्थाने पाहिलं माऊलीचा वाढदिवस चांगलाच आहे. का माहित आहे का? कारण की त्या निमित्तानं अन्नदान दारात होतंय, त्या निमित्तानं कीर्तन होतंय. तसं आमच्या आजीचं ठरलं होतं की भजन करायचं, पण एकाएकी आजीच्या मनात आलं नाही नाही, एवढं सगळं नियोजन केलंय, महाराज घरचं आहे, वादक घरचं आहे, टाळकरी बाहेरचे आहे बरं का, ते काय घरचे नाही. हां, हे एवढं सगळं घरचं आहे. मग आता काय राहिलं, उभा राहायचंच राहिलं. मग सिस्टीम लावली, सगळं केलंय, मग करूयात म्हणे. मग एकाएकी का होईना पण ठरलं करायचंच, कीर्तनाचाच कार्यक्रम करायचा. मग ठरलं म्हणून खरं तर इथं कीर्तन. आणि म्हणून एकच म्हणेल, या वाढदिवसानिमित्त माऊली बाळाचं आपलं आयुष्य उदंड असं होत जाऊ. म्हणजे किती व्हावं तर साधू संताच्या, संत नामदेव महाराज यांच्या भाषेत जर सांगायला गेलं, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळात, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळात, आयुष्य व्हावेत या कुळात, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळात, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळात, अकल्प आयुष्य व्हावेत या गणना सुद्धा नाही झाली पाहिजे. आणि म्हणून माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा होय कवने काय, कल्पनेची बाधा होय कवने काय, माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा हो कवने काय, कल्पनेची बाधा हो कवने काय. माऊली बाळासाठी जर आपल्या साधू संतांच्या भाषेत सांगायला गेलं तर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळान, माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प एवढं आयुष्य व्हावं, कल्पांतराचं पुढचं आयुष्य. आता कल्प म्हणजे किती काय हे मला जास्त सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला जरी माहीत नसलं तर मी त्या गोष्टीत आता जास्त वेळ घालवणार नाही. उर्वरित फक्त अर्धा तास आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये मला कीर्तन मांडायचं आहे. कारण की वाढदिवसाचा एक टप्पा झालाय, अजून एक टप्पा बाकी आहे नंतर. त्यामुळे एवढी पाहुणी रावळी आज माऊली बाळासाठी जमलेले आहेत, त्यामुळे मला जास्त वेळ घ्यायचा नाही. मला फक्त अभंग सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. फार सुंदर असं नियोजन माऊलीच्या आपल्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. आता खरं पाहायला गेलं, एवढं नियोजन एवढं हे सगळं केल्यानंतर बघा, घरामध्ये सगळीच लेकरं महत्त्वाची असतात, सगळीच लेकरं लाडाचे असतात. पण जर एका व्यक्तीसाठी किंवा एका लेकरासाठी लय केलं तर बाकीच्या लेकराला काय वाटतं, आमच्यावरती मायबापाचा जीव नाही. आणि काय पण म्हणा, घरातली जेवढी माणसं असतात ना त्यांचं बारक्या लेकरावर जरा लय प्रेम असतं. घरातलं बारकं लेकरं, मी घरात मोठी आहे त्यामुळे मला माहीत आहे.
म्हणजे माझा लाड झाला नाही असं नाही म्हणत बरं का, पण जीव बारक्या लेकरावर जरा जास्त असतो का, मोठ्याला अनुभव असतो. आता ते मोठं झालंय, चुकलं तर चुकलं, काय होतंय. मग बारक्याने किती पण चुका करना, सगळा मार, सगळं खवळणं, सगळं रागवणं, सगळं चिडणं कोणाला कोणाला मला नाही व झालं की मी सांगितलं मी मोठे, मला नाही म्हणत, कोणाला मोठ्याला. मग मोठ्यालाच असतं तसं. आल्या आल्या आम्हाला भेटायला गौरव आला. आल्यानंतर त्याचं तोंड बघितलं, म्हणलं का रे तुझा वाढदिवस आहे का, हॅपी बर्थडे. माझा नाही, ते वाढदिवसात झोपलंय तिकडं, असं तावातच बोलत होतो ते. हो नाही, पण त्याला सुद्धा आनंदच आहे. पण कसं असतं, बारक्या लेकराला म्हणलं मोठ्या लेकराशी इरस निर्माण होते, त्यालाच करते तीन, त्याला प्रेम हे आई बापाचं सगळ्यावर समानच असतं. पण आपल्याला वाटतं तसं बरं, म्हणून अगदीच गौरव दादासारखंच माऊली दादावरती प्रेम करणारं संपूर्ण मगर परिवार आज लेकराकरता एवढं सगळं करत आहे. आता वारकरी संप्रदायाप्रमाणे झालं, पण तुमच्या आमच्या म्हणण्याप्रमाणे जर सांगायला गेलं तर त्या लेकराकरता एकच म्हणेल, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये आए, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू, हॅपी बर्थडे. आपल्याला नाही म्हणायचं ते, परत तुम्ही केक कापताना म्हणा. पण माझं एक सांगणं आहे, लेकराचा वाढदिवस आहे ना, ते एकदा लेकरा करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. वा जरा जोरदार वाजवा ना मावशा हो. कीर्तन झाल्यानंतर प्रत्येकाला केक खायला भेटणार आहे, त्यामुळे टाळ्या न वाजवता कोणी जायचं नाही. लेकराचा केक खाल्ल्यासारखं तरी आपलं टाळ्या वाजवल्या पाहिजेत. म्हणून खरं पाहायला गेलं आज लेकराचं तर वाढदिवस आहेच, पण त्याचबरोबर आमच्या दादांचा सुद्धा वाढदिवस. आणि सांगायला गेलं तर खरंच मगर परिवाराचे, निमगावकराचे खरंच मनापासून आभारी. आमच्या ध्यानामानात सुद्धा नव्हतं की तुम्ही दादांचा सुद्धा वाढदिवस करचाल. पण लाडकी मेहुणी बाई कुठं गेल्या, कुठे गेल्या रानू, हां आहेत का तिकडं, संध्या राणे आत्या, त्या त्यांचं मावशी, हां सॉरी मावशी, माझी मावशीचं खरं पाहायला गेलं एवढं पण ते प्रेम एवढं म्हणे बसा दाजी तुमचं पण पूजा करायची. म्हणे का तुमचा पण वाढदिवस आहे. दादा म्हणत होते नको आपल्याला काही नको, आपण मोठं झालं, काय नाही नाही. आणि मग शेवटी मेहुणीच्या पुढं जाता येत नाही, कुशल नाही म्हणतो, नाही तसंही असतं बरं. पण आनंदही त्यांनी दादांचा सुद्धा या ठिकाणी वाढदिवस केला, म्हणून त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. आधी पण असणारे सर्व मंडळी या ठिकाणी, अंकोलीचे भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले, म्हणून यांच्यासाठी सुद्धा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असे मृदुंगाचार्य या ठिकाणी तुकाराम दादा उपस्थित आहेत, दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विनकरी आपले भाऊ या ठिकाणी आहेत, आप्पा या ठिकाणी, आबा या ठिकाणी आहेत. आबांनी सांगितलं नातवाचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. या ठिकाणी आमची राजू आजी आहे, आधीकडून असणारे संपूर्ण मंडळी, आमचे नाना काका या ठिकाणी आहेत, संपूर्ण असणारे मंडळी, आमचे सिद्धीताई, कांचनताई, आत्या, ही छोटी छोटी लेकरं, या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. काय आनंद घेतला यांनी, आणि आनंद खरं इथं कीर्तनात घेतला पाहिजे. पण आधीकडून असणारी संपूर्ण मंडळी आणि या ठिकाणी सुंदर अशी कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत, सुंदर असे सिस्टीमवाले दादा आहेत का काका आहेत, काका, हां काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, त्यांचे आभार. आणि या ठिकाणी सुंदर असं महाराष्ट्रभर ज्यांचं यूट्यूबच्या बाबतीमध्ये, चॅनलच्या बाबतीमध्ये नाव आहे असे असणारे ओम साई क्रिएशन, आमचे चैतन्य दादा, रोहित दादा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. त्यांचे आभार. या ठिकाणी फार दूरवरून, खास तासगाववरून कीर्तन सेवेकरता, आपल्या वाढदिवसाकरता उपस्थित असणारे आमचे निलेश दादा या ठिकाणी आहेत, आमचे देवाभाऊ, अधिकरून संपूर्ण मंडळी. आता गोडसा चिंता नाही का, विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जन्म घेईन पण कशा करता, तुझी चरण सेवा साधण्या करतात. फक्त काय घेईन म्हणे, जन्म घेईल. बस जन्म मरण आपल्या हाती आहे का, नाही. इथं जन्म मरण कसं आहे तर पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊन हानी केली. आपला जन्म कशावर ठरला माहिती, पाप पुण्यावर ठरलाय. कारण सगळ्याला माहित आहे पाप जास्त केलं कुठं जावं लागतं मामा, कुठं जावं लागतं नरकात. मामा, अहो मामा, अहो मामा सांगा की, हां ते पण ज्ञाना मामा आहेत वा. मग पाप जास्त केलं की कुठं जावं लागतं, स्वर्गात. आणि पुण्य जास्त केलं की कुठं जावं लागतं, नरकात. बरोबर आहे का नाही. आता तुम्ही थांबा, आता फक्त निमगावकराचं उत्तर पाहिजे. पाप जास्त केलं की कुठं जावं लागतं, स्वर्गात. आणि पुण्य जास्त केलं की कुठं जावं लागतं, पुण्य जास्त केलं की नरकात.
पाप जास्त केलं की स्वर्गात. स्वर्गात मग कुठं? पाप जास्त केल्यानंतर मग कधी म्हणायचं मी घरी गेल्यावर. हा, पाप जास्त केलं की नरकात आणि पुण्य जास्त केलं की स्वर्गात, हे सगळ्याला माहित आहे. पण ह्या दोन्हीच्या घटिका जेव्हा समान होतात तेव्हा मात्र यावं लागतं मनुष्य जन्मात. पुण्य समान झालं बरं मनुष्य जन्मात यावं लागतं, पण मनुष्य जन्म सहजासहजी भेटत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. पण तुका बरं घेईन म्हणतात, म्हणजे घेण्याचा अधिकार आहे का हो? जन्म घेईन म्हणतात. आता मनुष्याला जन्म, मनुष्य जन्म असा घेता येत नाही. कारण बघा देवा जन्माला येऊ शकतो त्याच्या मनानं. का यदा यदा ही धर्मस्य, गीतेमध्ये सांगतात ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणाकरता देवाला यावं लागतं. संत येतात कसे? तर संत कशा करता? आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी बोली रे जे ऋषी साच भावे वरसाय आणि झाडो संताचे मार्ग आळ आणि भरले जग. कशा करता संत येतात? तुमच्या आमच्या कल्याण करता येतं. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. कळवळा येतो म्हणूनच ते इथं तुमच्या आमच्या करता इथं जन्माला आलेले आहेत. बरं आता जर पाहायला गेलं घेईन जन्म म्हणतात त्यांच्याकडे अधिकार आहे म्हणून, तुमच्या आमच्याकडे नाही. कारण तुमचा आमचा जन्म, मी पुढचा जन्म माणसाचाच घेणार, मी पुढचा जन्म बाईचाच घेणार, मी पुढचा जन्म पुरुषाचाच घेणार असं म्हणून नाही जमत. आपला जन्म कशावर ठरलाय माहिती आहे का? वासनेवरती. वासनेवरती जशी आपल्या मनामध्ये वासना तसा जन्म. का? कारण वासनेपोटी मनुष्याला जन्माला यावं लागतं. शेवटच्या क्षणी जशी वासना मनामध्ये, त्या वासनेपोटी जन्म घ्यावा लागतो. बरं वासना नाही कळलं तर जन्म माणसाचा कसा? तर जे कर्म केलंय ते कर्म फेडण्याकरता जन्माला यावं लागतं. कारण केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 केले कर्म केले कर्म केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, उपजले हरी मुठी गाता हर बलिदान, 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 हरी मुठी गाता हर बलिदान. आणि म्हणून घेईन मी जन्म यासाठी देवा. कशा करता म्हणतात? आता साधू संत जन्माला येऊ शकतात, पण तुमचं आमचं कसं आहे? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म केले ते कर्म फेडण्याकरता तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. बरं आपलं कर्म असं आहे, ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आघा कर्मी जे उरावे सुख दुःख जीव भोग भोगावे. म्हणजे आपल्या जीवनात सुख दुःख जे येतं ते आपल्या कर्माने येतं. कर्मानं माणसाचं मला वाईट वाटतं. काय झालं की देवाला नावं ठेवतात, गुडघा दुखायला लागला आया 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 आया, देवाचं माझ्याकडे ध्यानच नाही. देवानं किती ध्यान द्यावं, एवढं चांगलं ठेवलंय तरी देवाचं माझ्याकडे ध्यान नाही. आता माझ्या इथं आज्या बसलेत म्हणून सांगू, आताच्या आज्याबाईंचं कसं झालं माहिती का? रोग नाही म्हणलं तर पटतच नाही.
कुठंतरी गुडघा तरी दुखणार, हात तरी दुखणार. अहो दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हणला काय नाही. कस काय नाही? मी म्हणते दुखतोय तर अहो नाही दुखत. अहो दुखतोय डॉक्टर तर तुम्हाला काय कळतं? म्हणजे एवढं त्याने अभ्यास केला आहे की त्याचं काय नाही. तुमचंच खरं का? कारण आजार नाही असं होणार नाही असं ते पटवून द्यायचं बघतात. मग त्या आजाराने दुःख झालं की देव माझ्याकडे बघत नाही. मी वारी केली, पाय वारी केली, देवाला गेले, देवाचं काय काय केले, हे केलं ते केलं, नवस केले, खंडोबाला गेले, महालिंगरायाला गेले, पांडुरंगाला गेले, पण कोणी काय पावत नाही. देव काय माझ्याकडे बघत? देव म्हणून मी चांगलं बघतोय ग, चांगलं बघतोय तुझं काय चालू आहे काय नाही. आपल्या जीवनात देवाला का दोष द्यायचा नाही माहिती आहे का? कारण आपल्या जीवनात जेवढं काही होतं ना त्या फक्त आणि फक्त आपल्या कर्मानं होतं. म्हणून कर्म चांगली करा. जर कर्म वाईट असेल तर कुणी सोडू शकणार नाही. मग कुणी असू द्या, देवाला सुद्धा कर्मामध्ये बांधून घ्यावं लागलं, स्वतःला कर्म फेडावं लागलं. इथं प्रत्येकाला कर्माच्या जाळ्यातनं जावं लागतं, कर्म हे फेडावं लागतं. म्हणून कर्माचा मोबदला चुकवण्याकरता जन्माला यावं लागतं. एवढा मोठा धृतराष्ट्र होता, 100च्या 100 पोरं होती, पण 100च्या 100 पोरं स्वतःच्या डोळ्यासमोर जळून खाक झाली, मरून गेली. आणि मेल्यानंतर धृतराष्ट्राला वाईट वाटलं. धृतराष्ट्राने म्हणा, देवा अरे काय केलं माझ्या लेकरानं, काय केलं मी? अरे मी एवढं पुण्य केलं, काय काय केलं? मी तर आंधळा आहे रे, मला दिसत पण नाही, मग तरी माझ्या लेकरांना अशी शिक्षा का? अरे मला माझ्या जिवंतपणे लेकरांच्या चितेला आग लावण्याची वेळ आणावी तू. एवढं काय रे पाप झालं माझ्याकडनं? देवानं सांगावं मला बोलायचं नाही. देव का करतो? देवानं हे केलं. देवानं माझ्या हातात काही नव्हतं म्हणे. हे तुमचं 10 जन्म अगोदरचं जे पाप होतं ना, कर्म होतं, कर्म, ते कर्म तुम्हाला आता फेडायला आलं. तुमच्याकडनं पक्षाची 100 पिल्लं मेली होती. मग पक्षाची पिल्लं मेल्यानंतर त्यांना जी वेदना झाली ती तुम्हाला वेदना कळाय नको का? मग ते कर्म काय झालं? साठून राहिलं, साठून. ते कर्म साठून राहिलं, संचित कर्म बनलं, तुमच्या त्या खात्यामध्ये जमा झालं आणि तुम्हाला नेमका आत्ता फेडायला आलं. 100च्या 100 पोरं तुमच्या समोर मरून गेली म्हणे. का? कारण ते कर्म होतं. मग कर्म कधी कुठं फेडायला सांगता येत नाही. एखाद्या वेळेस आपल्याला ठेच जरी लागली ना, ते आपलं कर्म आहे. एखाद्या वेळेस चुकून आपल्यासोबत अपघात झाला किंवा काय, एखाद्या माणसाकडनं आपल्यासोबत काय झालं की ते कर्म आहे. कुठल्या तरी जन्मात आपल्याकडनं त्याच्यासोबत काहीतरी घडलं होतं, म्हणून ते आपल्याला फेडायला आलं. म्हणून देवाला दोष नाही द्यायचा. इथं कर्मा करता वासने करता जन्म घ्यावा लागतो. तुमचा आमचा जन्म वासने करता. म्हणून काय म्हणतात, शेवटी वासना चांगली असावी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा फार नाही. म्हणून शेवट काय असावं? भजन मुखामध्ये असावं, म्हणजे चांगलं होईल म्हणतात. कारण शेवट जे मनात असेल, ध्यानात असेल, तसा जन्म मिळतो. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. बरं, वासने असा घात केला की जड भरत राजा होता, पण त्याला सुद्धा हरणी गर्भाला जावं लागलं. मग हे आपलं कर्म आहे. कर्मानुसार, वासनेनुसार तुमचा आमचा जन्म. पण तुकोबऱ्यांकडे अधिकार आहे, तुकोबऱ्या अधिकारानं म्हणतात नाही देवा, तुझी भक्ती करतो ना, तर त्या भक्तीच्या जोरावरती एकच सांग नाही तुला, आम्ही पुढचा जन्म एकतर नाही घेणार, आणि घेतला तर एकच करेन. काय? अभंगात घेईन मी जन्मा याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. आ
माझ्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधण्याकरताच मी जन्म घेईन म्हणतात. कारण बघा देवाची चरण सेवा नाही मिळाली तर आयुष्यात काय मिळालं, म्हणून चरण सेवा. बरं कोणासारखी इथं बसणारी एवढी लोक आहेत, तुम्ही कधी ना कधी रामायण वाचलं असेल, ऐकलं असेल, किंवा आता श्रावण महिना संपलाच थोडक्यात. आता उद्यापासून काय चालू झाला, श्रावण गेल्यानंतर कुठला महिना असतो, भाद्रपद. आजचा दिवस झाला श्रावण. आता बघा श्रावण महिन्यामध्ये काय लोकांनी पोथी पुराण लावली असतील, नसली लावली तर कुणी ऐकलं असेल नुसतं. आता बघा श्रावण महिन्यामध्ये आपण पोथी पुराण जुनी लोक लावायची, ऐकायची का, ऐकल्यानंतर घरामध्ये तेवढंच सात्विकतेचं वातावरण राहायचं. मग जरा पोथी पुराणाच्या जर गोष्टी ऐकल्या तर रामायण जर तुम्ही टीव्हीत पाहिलं नसेल तर तुम्ही ऐकलं पण असेल. त्या रामायणातील सुंदर असा प्रसंग आहे की तुझी चरण सेवा साधावया. कशी, रामायणातील एक सुंदर असं पात्र ज्यांचं नाव होतं केवटजी. आता केवटजींचा थोडासा विचार जर केला तर त्यांचं जीवन कार्य जर पाहिलं, रात्रंदिवस फक्त एकच करायचे, नाव चालवायचे काम करायचे, नाव हाकायचे काम करायचे. आणि एकदा झालं असं, जगाचा मालक आला आणि आल्यानंतर कोण, श्रीराम प्रभू, सीतामाता, लक्ष्मणजी, आपले श्रीराम प्रभू लक्ष्मणजी आल्यानंतर पाहिलं केवटजीने, आणि पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला, कोण आले, पण आनंदात बोलले नाही ते, कारण त्यांनी विचार केला आता शांत राहण्यातच महत्व आहे. आल्यानंतर श्रीराम प्रभू म्हणले, बाबा आम्हाला या नदी पात्रापासून त्या कडेला जायचंय, या कडेपासून त्या कडेला नेऊन सोडचाल का म्हणे. ते म्हणे सोडतो की, पण तुम्ही कोण आहे, कुठला आहे, काही सांगा की. श्रीराम प्रभू मनातल्या मनात हसले, मला ओळखलंय तरी कसं विचारतोय. काय काय लोक अशी असतात, आपली ओळख असते, माहीत असतं, पण तरी तोंड दाखवतात, नाही ओळखलं, नाही माहीत. आणि माझ्या बाबतीत सांग का, मी खरंच ओळखत नाही बरं का, मी खरंच ओळखत नाही का. मला दररोज अशी 1000-2000 माणसं बघायची, कशी ओळखू. चुकून माझे आजोबा लोक जरी गर्दीत आली तर मी नाही ओळखत, यांना आता काय सांगावं. आज एकाएकी जर कोण आलं तर एवढ्या माणसात ओळखणं जरा अवघडच होतं. पण त्या केवटजींना माहीत होतं, पण तरी सुद्धा कोण आहे बरं, तुम्ही कोण आहे सांगा. श्रीराम प्रभू म्हणले, असं कोण आहे सांगू, खरं तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे. नाही, खरं सांगा म्हणे, तुम्हाला खरंच माहित नाही का. अहो नाही माहीत, खोटं बोलायचं नाही, मला चांगलं माहित तुम्हाला. अहो नाही माहीत, सांगा म्हणे. अयोध्यापती श्रीराम, मी श्रीरामचंद्र आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर सगळी ओळख हे सगळं सांगायला लागल्यानंतर केवटजी म्हणे, अच्छा तर तुम्ही ते श्रीराम आहात का, तुम्ही ते भगवान आहात का, ज्यांनी एका दगडाला स्पर्श केला, शिळेला स्पर्श केला आणि त्या दगडाची सुद्धा स्त्री झाली म्हणे, अहिल्या झाली म्हणे. असं, हो म्हणे मीच आहे. तुम्हीच आहे का ते. सगळं सांगितल्यानंतर ते म्हणे, बर हो का प्रभू म्हणे, तुम्हाला नेलं असतं, तुम्हाला नावेमध्ये बसवलं असतं, पण अडचण अशी आहे, तुम्ही साध्या दगडाला स्पर्श केला तर दगडाची बाई झाली, दगडाला स्पर्श केला तर दगडाची स्त्री झाली. माझ्या या होडीला, एकुलते एका होडीला जर हात लावला, स्पर्श केला आणि हिची जर बाई झाली तर काही खरं नाही, कारण माझी हीच एक मला सांभाळणं होईना. ही अजून एक झाली तर मग मात्र अवघड होणार आहे, तुम्ही काय पाय लावायचं नाही. अहो तसं का करता म्हणे, आम्हाला जायचंय त्या का नाही, नेऊ नाही शकत मी तुम्हाला. अहो तसं का करता, घेऊन जाल, चला ना, तुमच्याशिवाय कोण नेणार आहे. नाही नेऊ शकत हो देवा. का, स्त्री झाली तर बरं ठीक आहे म्हणे, काहीतरी पर्याय काढू, काहीतरी करा. बरं काहीतरी करा म्हटल्यानंतर ते म्हणे, थांबा 1-2 मिनिटं थांबा. काय म्हणे, तुमचा पाय इथं लावायचा नाही ना, एवढाच प्रश्न आहे, थांबा म्हणे. घरामध्ये गेले, घरामध्ये जाऊन त्यांनी काय केलं, पाय लावायचा नाही. का तर पाय लावल्यानंतर दगडाची सुद्धा काय झाली, स्त्री झाली, पण कधी तुमच्या पायाची धूळ तिला लागली होती, एवढी तुमच्या पायाची धूळ पवित्र आहे. मग असं करा, धूळ घेऊन बसू नका, ओल्या पायाने बसा. मग ओल्या पायाने कसं बसायचं, तर देवाला काय केलं ऐका, जगाच्या मालकाला उभा करून ठेवलं, केवटजीने उभा करून ठेवलं, आणि आतमधून ते जुन्या बायका बघा त्याच्यामध्ये काटवट, हा काटवट, जुन्या बायका त्याच्यामध्ये हे करायच्या, काय काय ते भाकरी मळायच्या, कुठं काय. आता काटवत राहिली नाही, आता काय आली, परात. आता बाई परातीत चपात्या करते, आता परातीत कणिक मळते. आधी परात नव्हती, आधी काय होती, काटवत होती. ती काटवट दोन्ही बाजूनी तिला हे धरायला असतं, ते काटवट आणली आणि काटवट उभा केली. देवाला सांगितलं, देवा आता मी तुमचा पाय धुणार. ठीक आहे म्हणे. बर म्हणे, पाय धुणार, सगळी धूळ काढणार आणि मगच तुम्ही नावेत बसायचं, त्याशिवाय तसं बसायचं नाही. अहो केवटजी नसतं काय, नाही म्हणे, ऐका आम्हाला अनुभव आहे चांगलं, देवाचं काय सांगू म्हणे, तसं काय करू नका, मला पाय धुवायचे. ठीक आहे म्हणे. देवानी मनातल्या मनात हसले आणि देवाला सांगितलं, देवा उचला पाय.
एक पाय उचला आणि एक पाय कुठं ठेवा म्हणे, त्या काठवटीत ठेवा. आता एक पाय काठवटीत ठेवला, धुवायला लागले आणि तो पाय ठीक आहे म्हणे, झालं धुवून, घ्या माघारी, दुसरा ठेवा. चला दुसरा ठेवा म्हटलं. दुसरा ठेवा म्हटलं की एक पाय काठवटीत ठेवला होता तेव्हा दुसरा मातीतच होता. मग मातीतला पाय उचलला, परत काठवटीत ठेवला आणि धुतल्याला पाय परत मातीमध्ये ठेवला. आता मातीमध्ये ठेवल्यानंतर परत भरला, परत त्याला माती लागली. मग काय केलं देवानं, दुसरा पाय ठेवला, दुसरा स्वच्छ धुतला की परत तो अजून एकदा मातीत ठेवला आणि मातीतला पाय उचलला आणि काठवटीत ठेवला. परत त्याने स्वच्छ धुतला, परत तो मातीत ठेवला, परत मातीतला पाय काठवटीत, काठवटीतला पाय मातीत, मातीतला पाय काठवटीत. असं चालू होतं. केवटजीने नुसतं वर बघितलं, देवा काय आयुष्यभर हेच करून घ्यायचं का काय म्हणे. अहो किती वेळ असतं, झालं की एकदा दोनदा ठीक आहे, किती वेळा म्हणे. केवटजी आता तुमची इच्छा नाही म्हणे, असं जमायचं नाही, काठवटीत पाय बसे ना हो, म्हणून दोन पाय ठेवता येईना. जगाच्या मालकाला केवटजीने काय सांगितलं, असं जमत नाही तर एका पाया उभा राहा, असं जमत नाही तर एका पाया उभा राहा, पण माती काय पाया लागू देऊ नका. जगाच्या मालकाला केवटजीने काय केलं, एका पाया उभा केलं आणि एका पायावर उभा करून पाय धुवायचं काम चालू झालं. पाय धुवायला लागले स्वच्छ. हा पाय झाला की मस्तपैकी जो वरती धरला होता तो खालती काठवटी ठेवला आणि जो धुतला तो वरती असा आहे असा धरला. जगाच्या मालकाला, ज्या मालकाच्या हातामध्ये सृष्टी चालवण्याचं, जगत नियंत्रण पालनहार ज्याला आपण म्हटलं जातो, त्या जगाच्या मालकाला एका पाया उभा केलं. जो भगवंत आपल्या नुसत्या करगळीवर जगाला सावरू शकतो, त्या भगवंताला एका पाया उभा केलं म्हणजे सामर्थ्य काय असेल केवटजींचं. आणि एका पाया उभा केलं. आता सांगितलं, आता न इकडं तिकडं पाय ठेवता डायरेक्ट कुठं ठेवा, त्या ह्याच्यामध्ये नावेमध्ये ठेवा. केवटजी आता इथं काठवट आहे, नाव तिथं आहे, मधी कसं व्हायचं, कसं ठेवू. देवा मी आहे की म्हणे, मी आहे. असं हात खाली लावावं, सांगा माझ्या हातावर चढून कुठं जा, नावेमध्ये जा. आणि देवाला बरोबर नावेमध्ये बसवलं आणि आता चला मध्ये, आता काही हरकत नाही. आणि नावेत बसून चालले. नावेत बसून चालल्यानंतर लक्ष्मणजींना हसूच यायला लागलेलं. का म्हणे, काय एवढं मोठे आपले प्रभू श्रीराम, काय काय पण एका पायावर गड्याने उभा केलं, काय गड्याची लीला असेल. बरं एवढं कळून का त्याला की म्हणे दगडाच्या शेळेला हात लावला, पाय लागला, नुसती धूळ लागली तर स्त्री झाली. आता नावेची करत काय स्त्री होणार होती का, ती लीला ठरलेली होती, ते नियोजन ठरलेलं होतं, झालेलं करून ठेवलेलं होतं की दगडाच्या त्या दगडाला शाप होता, अहिल्याला शाप होता दगड होण्याचा. मग तिथं जावं लागलं देवाला. ह्याला कोण सांगणार बिचारायला. आणि याला वाटते पाय लावला की काय होते, स्त्री होते. असं म्हटल्यानंतर हसत होते, मनी मन हसत होते. हसायला लागल्यानंतर केवटजीने पाहिलं लक्ष्मणजी. केवटने कहा रघुराई से उतराई ना लूंगा हे भगवान. केवटने कहा रघुराई से उतराई ना लूंगा हे भगवान. ते पाहिल्यानंतर लक्ष्मणजींना हसू येत होतं, पण केवटजीने लक्ष्मणजींना हात लावला. म्हणे लय हसू नका म्हणे, तुम्हाला याच्या मागची लीला माहित नाही का. देवाला नावेत बसवायचं होतं, पण धूळ लागल आणि काय लागेल याच्याकरता हे सगळं नाही केलं का. माझ्या गरीबाच्या दारात परत देव कशाला येणार आहे. आज देवाला अडचण आली म्हणून देव माझ्या दारात आला, खरंय पुन्हा पुन्हा नाही येणार. आणि म्हणूनच मी संधीचं सोनं केलं, संधीचं सोनं केलं. पुढचा जन्म देवाच्या सेवेकरता भेटतोय न भेटतोय म्हणून या जन्मात जगाच्या मालकाचं पाय धुवून घेतलं. पाय धुवून तुम्हाला काय वाटलं बळच करत होतो का, नाही पाय धुवायचं होतं. आणि जर मी प्रभू श्रीरामानं म्हटलं असतं ना मला पाय धुवायचे, धुवू दिलं नसतं. पण माई सगळं नियोजन केलं का, कारण देवाची सेवा घडणं, ती ही चरण सेवा घडणं सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात मोठं. ऐका, ज्याला देवाच्या हृदयाजवळ राहायचं असतं ना त्याने देवाच्या पायाकडे पाहायचं असतं. ज्याला देवाच्या हृदयाजवळ राहायचं असतं त्याने देवाच्या पायाजवळ राहायचं असतं. आणि जे लोक पायाजवळ राहतात ना किंवा पायाकडे लक्ष देतात देवाच्या,
ते देव त्याला हृदयाजवळ ठेवतो. पण काही काही लोक दर्शनाला गेले की बघा पाय बघत नाहीत. पहिल्यांदा दर्शन घेताना पायाचं मग मुखाचं, पण लोक दर्शन घेताना पहिल्यांदा मुखन मग पाय असं उलट करतात. पहिल्यांदा पायाचं दर्शन मग देवाचं दर्शन. कारण तुझी चरण सेवा साधावया जन्म याचा करता असावा की फक्त आणि फक्त त्याची चरण सेवा. मग फक्त चरण सेवाच नाही तर त्यासोबत अजून काय असावं. संतांचे पूजन. हरीचं नाम घेईन आणि संताचं काय करेन पूजन करेन. बस संताचं पूजन याच्या करता कारण संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणं. पण ते संताच्या सहवासानं आपल्याला जगाच्या मालकाला सुद्धा आकळता येऊ शकतं. म्हणून मुखामध्ये हरीचं भजन करायचं आणि काय करायचं तर संताची सेवा करायची. जेवढी होईल तेवढी संत सेवा बघा, जेवढी होईल तेवढी संत सेवा आपल्या हातून केली पाहिजे आपण. म्हणून संतांची सेवा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी. महाद्वारामध्ये लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. आता नमस्काराचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. कोण असं नमस्कार करतं, कोण दंडवत घालतं, कोण लोटांगण घालतं. लोटांगण कसं असतं माहिती आहे ना. लोटांगण कधी पंढरपूरला जा, काय काय लोक देवाला बोललेले असतात देवा तुझ्या महाद्वारामध्ये लोटांगण घालेल. चंद्रभागेपासून लोटांगण, चंद्रभागेपासून लोटांगण काय जीवाचं होत असेल. मग जाणं येणारे लोक काय करतात माहिती आहे का, जे लोटांगण घालते उगच त्याला डवचणार पाया पडणार काय करणार. गपगुणान ते करते ना त्याचं करू द्या ना. जे लोटांगण घालतंय किंवा जे महाद्वारामध्ये उभा राहून लोटांगण घालतंय त्याच्या पायाला लागायचं नसतं का. ती त्याची इच्छा पूर्ण करते आपण त्याच्यामध्ये जाऊन व्यत्यय आणायचा नसतो. मग काय काय लोकांना माहिती असं लोटांगण असं त्यांनी केलं जमिनीला टेकलं हायच मागणं येऊन पाया पडलेले. अरे नका करू रे, त्या करतोय बिचारा आपल्याला करणं होय ना. आणि त्याच्यामध्ये गेलं तर किती अवघड आहे. लोटांगणाचे प्रकार आहेत, नमस्काराचे प्रकार आहेत. पण महाराज महाद्वारामध्ये लोटांगण घालू म्हणतात कारण महाद्वाराची भूमिका किंवा महाद्वारासारखं या जगामध्ये दुसरं काहीच नाही. ते पंढरपुराचं महाद्वार. तिथं जा कधीतरी, तिथं गेलं की कळतंय. मग तिथं गेलं की काय आहे, तिथं त्या महाद्वारामध्ये एकच आहे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या जरपे वाटते. तुम्ही महाद्वारातनं त्या भूताला पाहिलं ना, ते भूत असं धरतं की मग कुठल्याही देवाकडे जा, कुठल्याही देवरशाकडे जा, ते भूत सोडत नाही. आणि त्या भूतानं एकदा का धरलं की जीवनाचा एवढा आनंद उफळून वाटतो, एवढा आनंद उफळून वाटतो की त्याचं सुख दुःख बाकीकडे कुठं काही वाटत नाही, फक्त तिथं आनंद. जे की अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई असो भलते ठाई आनंदे
असो भलते ठाई आम्ही जर हरीचं भजन करायला लागलो, संताची संगत घडली आमच्याकडून, लोटांगण जर घालायला लागलो, किती आनंद होतो हे कळत नाही. भलत्याच ठाई आमचा आनंद निघून जातो, एवढा आनंद. आणि खरं इथं आनंद आहे बरं का. इथं हरीचं भजन आहे, इथं संताची सुद्धा पूजन आहे, संताच्या विचाराचे पूजन आहे, म्हणून इथं खरा आनंद आहे, इथं आनंद आहे. म्हणूनच महाराज म्हणतात हा शोक सोहळा स्वर्गी नाही. म्हणून या स्वर्ग सुखाचा अनुभव इथंच घेतला पाहिजे. एवढा आनंद घ्यावा, एवढा आनंद की कीर्तनात बेधुंद व्हावं. का व्हावं? कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आणि हरिरूप होत असताना मग अशी इथं कुठे गेलं ते, हा हे ना, हा हे लेकरून नाचत असताना बायका बघत होत्या ना, हसत होत्या. का कसं कंबर हलवतंय, कसा आनंद घेते. अहो ते आनंद घेतय, आपलं वय गेलं तरी आपल्याला आनंद घ्यायचं कळलं नाही. इथं खरा आनंद घेतला पाहिजे. वय ना वय जातं तरी कळत नाही. म्हणून आता जरी थोडं वय राहिलं असतं तरी माझं सांगणं, आता तरी इथलं महत्त्व समजून घ्या. आणि आता जरी इथलं महत्त्व नाही समजलं तर मात्र हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, करत शेवटी बा काळ बांधून नेईल, करत शेवटी बा काळ बांधून नेईल, करत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचा काय वाया जाईल, आमचा काय वाया जाईल, एका जनार्दनी आमचा काय वाया जाईल, आमचा काय वाया आपल्याला अजून केक कापायचा एवढा विचार नाही आपल्याला, पण आनंद घेत होते का नाही. यांच्याकडे बघितल्यानंतर सगळ्या बघा उठून लगेच आले का नाही बघायला, का आनंद घेत होते. मला सांगणे एकच आहे, इथला आनंद घ्या, इथं नाचलं पाहिजे. सांगू ही लेकराचं का कौतुक करा माहिती का, कुठल्या तरी डीजेच्या गाण्यावरती ठुमके लावणारी लेकरं आपल्या पोटी जन्माला येण्यापेक्षा, कसल्याही गाण्यावरती ठुमके लावणारी लेकरं आपल्या पोटाला येण्यापेक्षा, ज्ञानोबा तुकोबाच्या नावानं गळ्यामध्ये टाळ घेऊन कीर्तनात नाचणारी पोरं जन्माला यावी. तर खरंच म्हणता येईल कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण इथला आनंद घेतला पाहिजे. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे
मारत मारत आलं. असं पाहिजे वा राघव वा, असा आनंद घेतला पाहिजे आनंदानं. कसं ते भजन ऐकल्यावर आपली लेकरं एवढी डेंजर आहे, भजनात झोपणार, भजनात ऐकणार नाही. भजनात न करे बाबा मम्मी चल की झोप लागली चल. अरे बस की इथं चावतोय आम्ही का मारतोय आम्ही, इथला आनंद घेणार नाही. डीजेचे गाणं लागल्यावर पॅन्ट फिटूस तर तिकडं. अरे घे ना इथला आनंद, एक काय तुला परत परत भेटणार आहे का? इथला आनंद घेतला पाहिजे. पण नाही, आता खरं सगळ्यांनी आनंद घेतला, कमी पडले फक्त आपले. तुम्हाला काय टेन्शन आहे का? बायका पोराचं काय लग्न तर झालंय का? नाही, त्याच्यामुळे टेन्शन लय घेताय व. एवढं टेन्शन कीर्तनात नाही घ्यायचं, सगळं मोकळं सोडून इथं यायचं. आनंदानं इथला आनंद घेता आला पाहिजे. कारण इथला आनंद हा वेगळा आहे. हा सोहळा स्वर्गात सुद्धा अनुभवता येत नाही. मग काय म्हणतात, असो भलते ठाई आनंद निर्भर, असो भलते ठाई काय म्हणतात, सुख दुःख नाही चाळामा, सुख दुःखाची सावली सुद्धा आम्हाला नाही. का? कारण आमचं ठरलेलं एक म्हणे की आम्हाला सुख जरी आलं तरी आम्ही देवाला आठवतो, आणि दुःख जरी आलं तरी देवाला आठवतो. त्यामुळं ते एवढं आम्हाला लादत नाही. माणसाने एकच करावं, सुखात आणि दुःखात फक्त आणि फक्त देवाला आठवावं. साधू संत सुखात सुद्धा देवाला आठवत होते आणि दुःखात सुद्धा देवाला आठवत होते. तुमचं आमचं कसं झालंय, फक्त आणि फक्त दुःखात देवाला आठवायचं, सुखात आठवायचं नाही. आज वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे म्हणजे सुखात देव आठवला. पण त्या जागी बाकीचं कार्यक्रम असू द्या, लग्नाचा कार्यक्रम थोडक्यात घ्या, सगळीकडे आनंदाचं वातावरण, देव आठवतो का? पण मैतीच्या कार्यक्रमाला देव आठवतो, आठवतो 100%. म्हणजे दुःख झालं की देव दिसतो, सुख झालं की देव नाही दिसत. पण साधू संतांचं असं होतं, सुखात सुद्धा देवाला आठवायचे. देवा तुला आता इथं यावं लागतं, या आनंदाचा सोहळा तुला सुद्धा अनुभवायला यावं लागतोय. म्हणून देव येण्याकरता साधू संत भजन करायचे, कीर्तन करायचे. आणि म्हणून तर जिथं जिथं भजन केलं जायचं तिथं तिथं देव यायचं. कारण देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. पण कधी जर त्याला सुखामध्ये बोलवलं तर, दुःखामध्ये बोलवलं तर, सुखामध्ये नामदेवराय बोलवायचे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणजे नामदेवरायाने कीर्तन करावं, तो भगवंतानी नाचण्याकरता यावं. आणि जनाबाई सुखातही बोलवायच्या आणि दुःखातही बोलवायच्या. नुसतं जनाबाईनी म्हणावं, देवा कार्य देवा उशीर लाविला, कार्य देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला, तुझ्यासाठी सोडिले घरदार आणि संसार उशीर लाविला, तुझ्यासाठी सोडिले घरदार आणि संसार उशीर लाविला, कार्य देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. मग दुःखामध्ये जनाबाई, सुखामध्ये नामदेव महाराज. पण तुम्हा आम्हाला सुद्धा देवाला बोलवायचं या सुखामध्ये. कसं तर सर्वांनी हाताने टाळी वाजून मुखाने भजन करून, विठोबा Mama
गोष्टी हव्या असतात, पण संतांना त्या नको आहे. संतांना फक्त सेवा. म्हणून आपल्याकडनं आपल्याला काय संसारी माणसाला तसं करता येणार नाही, पण आपल्या हातनं सुद्धा थोडीफार, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडीफार का होईना, पण संताची सेवा, देवाची सेवा थोडीफार प्रमाणात घडावी. तसंच या आपल्या माऊली बाळाकडनं सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये साधू संताची सेवा मन घडावी. संताची सेवा घडणं, देवाचं भजन घडणं याला फार महत्त्व आहे. आज आपल्या माऊलीच्या निमित्तानं का असेना, पण मगर परिवाराच्या दारामध्ये कीर्तन होतंय. कधी नवं ते कीर्तन होतंय आणि खरंच भाग्याची गोष्ट आहे. कधी नवं, जी माणसं कधी कीर्तनात आली नाही ती सुद्धा माणसं माऊलीमुळं का होईना पण कीर्तनात आली. मला वाटलं शेखर मामा कीर्तन होस्तरी येतात का नाही येतात, पण आलं. ते पण बुक्का लावायला आलं, पाची पोटानंच बुक्का लावायला लागलं. माझ्या मनात होतं म्हणायचं किती भंडारा नाही बुक्का आहे, पण म्हणलं आल्यात तर गप गुणान बसावं, नाहीतर उगं परत बोलणं कायला नको. कारण माझी सगळीच मामा लोक डेंजरच आहेत. शेखर मामाच आहेत म्हणून नाही, फक्त अभिषेक मामाच तेवढे एक आहे असं, म्हणजे ते पहिल्यापासून जरा गरीबच आहेत. माझ्या बाबतीत गरीब आहेत बरं का, मला कधीच बिचारा काय म्हणत नाही. नाहीतर शेखर मामा आत गेल्याच मी काय पिते बघितलं, तसलं पिते, तसलं पित जाऊ नको, त्या कंपनीतनं जाऊन मी खराब असतं ते. म्हणलं तेवढं तरी पिते, पिऊ द्या तेवढं तरी. नाही म्हणजे सगळेच मामा माझे असे डेंजर आहेत. आणि मी अभिमानानं सांगते, मला कुणाला घाबरायची गरज नाही, कारण माझे मामाना पैलवान लोक आहेत, पैलवान लोक. हो, हे आमचे निलेश मामा, परत ते मामा चष्माले मामाच ना, ते निलेश मामा तेच आहेत वय, हां तेच आहेत. नाही होतं असं कधी कधी, बघा म्हणलं का नाही तुम्हाला, जरा होतं. निलेश मामा, आमचे अभिषेक मामा, शेखर मामा, हे सगळे मामा लोक एवढेच नाही. आमचे दत्तू मामा, परत आधी कोण असणारी मामा लोक, आमचे ज्ञाना मामा, परत अतुल मामा, हे सगळे मामा लोक. माम्या पण आहेत बरं का, पण माम्या तशा बऱ्या आहेत. त्या मामा लोक जरा डेंजर आहेत. कधी निमगावमध्ये येऊ द्या, आपण एखाद्या घरी झालो, केव्हा आला, काय आला, कस काय इकडं आला, अरे काय यायला नको काय का, निमगावकर आम्ही यायचोच नाही,
बरं नाही कसं काय इकडं त्यांचं पण बरोबर आहे. निमगावकडे आला म्हणजे नवलच आहे का नाही, पण नाही हळूहळू निमगाव भाग असा आहे जेवढं पैलवानकीमध्ये पुढं आहे, जेवढं राजकारणात पुढं आहे ना तेवढं परमार्थामध्ये सुद्धा पुढं आहे. तेवढं परमार्थ सुद्धा आवडीनं करतात आणि करावं. याच्या पुढंही या घराचा परमार्थ आपल्या छोट्याशा माऊलीनं करावा एवढीच या ठिकाणी इच्छा करेल. गड्या तुकाराम 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 तुकाराम. आणि खऱ्या अर्थानं आजची ही चांगली गोष्ट आहे की आज माऊलीच्या वाढदिवसानिमित्त आपल्या दारामध्ये कीर्तन होत आहे. कारण काही ना काही गोष्टी करता निमित्त हे लागतं, उगाच कुठली गोष्ट होत नाही. बरीच लोक भजन करतात, कीर्तन काही ना काही व्हावं पण दारामध्ये व्हावे. आणि आज भजन होत आहे, कीर्तन होत आहे म्हणून सांगेल की भाग्यवंता घरी भजन कीर्तन असणारे संपूर्ण मगर परिवार भाग्यवान आहेत. या निमित्ताने का होईना आपण दारामध्ये 4 टाळ वाजतेत, 4 या ठिकाणी टाळ वाजतात, मृदुंग वाजतोय, हरिनामाचे बोल सगळीकडे घुमतायत, असा आनंद पाहिजे. आज हे लेकरू लहान आहे, तुम्ही म्हणसाल जरी तुम्ही कीर्तन केलं तर त्या लेकराला काय कळायचंय. आज जरी नाही कळलं तर भविष्यात त्याला वाटेल बाबा आपल्या नावानं मायबापानं वाढदिवसा दिवशी कीर्तन ठेवलं होतं, मग थोडंफार त्यांच्यासाठी काहीतरी करावं. हरी कीर्तन झालं तर भजन झालं तर काहीतरी असावं, एवढं जरी या कीर्तनातनं वाटलं ना तरी बाद झालं. कीर्तन सार्थक आहे. कारण हे कीर्तन भजन खरं पाहायला गेलं तर वयस्कर लोकांसाठी नाहीच. आता ही तरुण पिढी, या तरुण पिढीने परमार्थाला लागावं, चांगलं काहीतरी करावं म्हणून खरं परमार्थ आहे. आता मगाशी भजन चालू होतं, ते लेकरू उठलं आनंदाने नाचायला लागलं, झालं कीर्तन सफल. मध्ये इथं एक आमची कार्तिक येऊन बसली, तिने थोड्याशा येऊन टाळ्या वाजवल्या, झालं कीर्तन सफल. मग त्या लेकरांना कीर्तनात येऊन काही ना काही करू वाटणं, झालं ना कीर्तन सफल. का माहिती आहे का? कारण आता भविष्य घडवणं गरजेचं आहे. तरुण पोरांना हे छोट्या छोट्या लेकरांना घडवणं गरजेचं आहे. कारण ही लेकरं जर नाही घडली तर भविष्यात आपलं काही खरं नाही. आपल्या लेकरांना सांभाळलं पण आपल्या लेकरांना त्यांची लेकरं सांभाळतील का नाही हे सांगता येणार नाही. ते बाहेरच म्हणतील तात्या वाट्यावर, घरात यायचं नाही, लय अवघड होऊन जाईल. म्हणून त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि लेकरं येतात पण थोडीशी काही गोष्टीमध्ये मागं राखतात म्हणून समजून सांगावं लागतं. आता लेकरांचा विषय आला म्हणून आठवलं, आता काही दिवसात गणपती येणार म्हणून रस्त्यानं जाता येतात दररोज 4 मंडळ तरी आम्हाला 4 लेकरांची मंडळ भेटतात. दररोज वाटेमध्ये अडवून आम्हाला म्हणतात महाराज कुठं? मग कीर्तनाला, अहो गणपतीची वर्गणी, गणपती जवळ आले, वर्गणी द्या, चला वर्गणी द्या. माझ्या बाबांची सवय, कुणी का दिसे ना मग 100-200 रुपये बाबांनी काढून ठेवलेले असतात, ते देतात. मी म्हणलं बाबा थांबा, गणपती मंडळ उभा यांचं गणपतीसाठी एवढं करतात, आपल्या नावानं पैसे घेतात खरं, पण त्या पैशाचं काय करणार आहेत आपल्याला माहित आहे का? ही लेकरं दिसते ती एवढी गुणाची नाहीत. म्हणलं थांबा जरा, त्या वर्गणी घेणार लेकराला म्हणलं लेकरा वर्गणी घेतोय खरं, पण या एवढ्या ग्रुपमधले गणपती मंडळामधले एकाने जरी आरती म्हणून दाखवली तर 200 रुपये बक्षीस देणार मी तुम्हाला. आरती म्हणून दाखवा. ते एकमेकाच्या लागली तोंडाकडे बघायला. अरे म्हणलं मग मंडळ कसलं उभा केलंय, आरती पण पाठ नाही तुमची. कारण आरती म्हणलं आपल्याकडे एक प्रसिद्ध आपण आरती म्हणतो, सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची आरती म्हणतो. पण शेवटचं कडवं म्हणायचं म्हणलं की मेळ खात नाही. तिथं काय ना काय राडा घालतो. काय? लंबोदर पितांबर फळीवर वंदनाला फळीवर बसवलंय. अरे उतरव खाली, किती अवघड आहे. मग फळीवर वंदना नाही, ती फणीवर वंदना. आपण म्हणतो फळीवर वंदना, आणि एवढंच म्हणून थांबत नाही, पुढं पण आपण लई चुका करतो. मला त्या चुका काढायच्याच नाही, पण चुका करतात म्हणून लेकराला म्हणलं फक्त म्हणून दाखवा. ते म्हणले महाराज आम्ही म्हणत नाही, आम्ही रेडिओवर चालवतो मग आरती टाळ्या वाजवत. मी म्हणलं पुढल्या वर्षी मी असं देणार नाही, म्हणावं लागेल. बरं म्हणलं लय अवघड विचारलं असेल तर गणपतीची आरती जाऊ द्या, बेचा पाडा म्हणा. ते काय म्हणतंय बेचा पाडा? अरे बेचा पाडा, अरे पूर्ण पाडा म्हण रे. तर आम्हालाच येड्यात काढाय बसले ते. एवढी लेकरं आताची गुणाची निघाली, कसं व्हायचं? म्हणून माझं सांगणं आहे, देवाधर्माच्या गोष्टी करायच्या लेकर आहो. आपले देवधर्म आहेत, आपले सणवार आहेत, आनंदानं प्रेमानं साजरी करायची. कारण गणपती बाप्पाचा दिवस असा आहे, हे 10 दिवस वर्षातनं एकदा एका महिन्यामध्ये येतात. तेही 10 दिवस गणपती बाप्पा ते आनंदात साजरे करा. डीजेची गाणी लावून दारू पिऊन गणपती बाप्पांपुढं नाचू नका, पाप लागेल. माझं सांगणं आहे,
दारू पिऊन नाचण्यापेक्षा त्याच गणपती बाप्पा समोर या तरुणानं तुम्ही वर्गणी घेताना गणपती मंडळात जे वर्गणी घेणार आहे त्या लोकांना सांगणार वर्गणी अवश्य घ्या, पण वर्गणी घेत असताना त्याच वर्गणीतनं थोडीशी वर्गण जर शिल्लक राहिली त्याच वर्गणीतनं आपल्या गणपती मंडळात एखादा गरीब विद्यार्थी, एखादा गरीब व्यक्ती असेल, गरीब मुलगा असेल तर त्याला शिक्षणाकरता ते वापरा. गणपती बाप्पा प्रसन्न होतील. अहो कैलास सोडून महादेव पार्वती सोडून आपल्या दारात येतील का? याने गरीब लेकराची मदत केली. पण हे आजकाल कळत नाही म्हणून वारंवार सांगावं लागतं. सण सुद्धा आपले चांगले साजरे करा म्हणून मला आनंदानं म्हणावं लागतं. आता विषय निघाला म्हणून परत नाही सांगणार, पण गौरी गणपतीचे सण म्हणजे आनंदाचे सण आणि प्रत्येक महिला मंडळ वाट बघते कशाची. मी सुद्धा आजीला नेहमी सांगत असते आमच्या इकडं गौराईला ये बाई ये. आजी म्हणते एकदा माधुर आत्याला लावीन, एकदा मामीला लावीन, पण अजून एक सुद्धा आमच्या दारात आले नाहीत. अजून तर त्या पोचल्याच नाही, कारण तिच्या कामातनं तिला वेळ होत नाही, वेळ मिळत नाही. पण आनंदाचा सण म्हणजे तो असतो. म्हणून बंधू येईल ग माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला, बंधू येईल ग माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. सण वर्षाचा हा गौरी गणपती, सण वर्षाचा गणपती, सण वर्षाचा गणपती इथं येईल आनंदाला भरती, येई आनंदाला भरती, येई आनंदाला भरती. साडी चोळी नाही नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला, बंधू येईल ग माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला, बंधू येईल ग माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणाला. आणि हे सणवार आपल्या लेकरांना चांगलं करण्याकरता त्यांना चांगले संस्कार द्या, चांगलं शिकवा. माऊलीलाही संस्काराचं बी पेरलं जावं एवढंच या ठिकाणी प्रार्थना करेल. बराच विषय अंतर झाला, पण या ठिकाणी सगळी माझीच मंडळ आहे त्यामुळे एवढं काही कोणी वाटून घेणार नाही. अजून एकदा वाढदिवसाचा कार्यक्रम होईल. एकदा आपल्या माऊली करता जोरदार खरंच टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. लेकरू गुणाचं आहे का कसं का असेना, पण वाढदिवस होईपर्यंत जागेवर बसलं नाही तर लेकरं बघा बसत नाहीत. माऊली जसं नाव आहे ना तसं तेवढं शांत. झोपलं काय? झोपलं वे मग जाऊ दे आता मग त्याचा विषय काही बोलून हेच नाही, ते झोपी गेलं. पण खरं सांगू असं गुणी लेकरू एवढी त्यांची लेकरं आहेत, त्यांची लेकरं ते असणारे दोन्ही आमचे गौरव भाऊ कुठे गेले आहेत काय? गौरव भाऊ बघितलं तर ही सगळी लेकरं करामध्ये एवढ्या सगळ्या लेकरामध्ये सगळ्यात गुणी म्हणलं तर आपल्या माऊली दादाच आहे. म्हणून जोरदार टाळ्या त्या लेकरा करता झाल्या पाहिजेत. आमच्या असणारे अभिषेक काका, आमच्या शेखर मामा, आमच्या संध्या मावशी, या ठिकाणी संपूर्ण मंडळी, आमच्या माधुर आत्या ज्यांनी या ठिकाणी खरंच कार्यक्रमाचं नियोजन केलं. आमचे आजोबा तर आहेत, पण आमची आजी राजू आजी जी खास इच्छा होती की आपल्या ताईडीचं आपल्या पोरीचं दारामध्ये कीर्तन झालं पाहिजे, म्हणून तिचे मनापासून आभार. आधी कोण असणारे सर्व मंडळी, माझ्या बाणीतनं कुणाचा अपशब्द गेला असेल, कुणाला अपशब्द बोलले असेल तर माफ करा. आणि विशेष खरंच ज्यांचा आभार मानावं जे सगळ्यांच्या आपल्या हृदयस्थानी आहेत, ज्यांना आपण एक आजोबा म्हणून, एक बाप म्हणून, एक मित्र म्हणून, एक सखा म्हणून सुद्धा असूया, एक आदरस्थानी असणारा व्यक्ती ज्यांनी खरंच आजपर्यंत घाडगे परिवार असतील, मगर परिवार असतील, ज्यांनी आधारस्तंभ होऊन प्रत्येकाच्या पाठीमागे उभा राहतात असे असणारे आबांनी खरं तर या ठिकाणी अट्टास एवढा घातला. पण आबांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. आणि मी नेहमी जिकडं जाईल तिकडं आबांचं नाव जिथं आबा आहे तिथं आवर्जून घेते. का माहिती आहे का? आज आमची पणजी दारामध्ये आहे. खरं सांगायला गेलं तर आमच्या पणजीचं एवढं वय झालं आहे, आत्ता सध्या त्याची परिस्थिती एवढी ढासळली की तिला साधं पाणी पिता येत नाही, नीट बोलता येत नाही, माणसं नीट आता ओळखता येत नाही. वय झालं, वयाच्या पुढं काही कुणाला काही करता येत नाही. पण सांगायचं म्हणजे मी अभिमानानं सांगते, आज माझं सगळं चांगलं आहे, आज प्रत्येक नातवात चांगलं आहे, आज प्रत्येक लेकराचं चांगलं आहे. त्याचं कारण बघा, 28 युगात जगाचा मालक विटेवरती उभा राहिला का? पुंडलिक रायानं मायबापाची केलेली सेवा. आणि सेवेचं फळ असं असतं, घरातल्या एका माणसाने सेवा करू द्या, सगळ्या घरादाराला पुण्य भेटतं. आमच्या पणजीची गेले कितीतरी वर्ष, 45-50 वर्ष म्हणूया, कितीतरी वर्ष आबा निस्वार्थ भावनेने आज आमच्या पणजीची सेवा करतात. एवढी सेवा की जाग्यावर बसून सगळं आहे तरी सुद्धा सेवेला काहीच कमी करत नाहीत. म्हणून आमच्या घरामध्ये घाडगे परिवारामध्ये आबा सेवा करतात आईची, म्हणून आज सगळ्या घाडगे परिवाराचं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे.
आणि म्हणून मी अभिमानानं सांगते, एक व्यक्ती आबा असे, आता आबा इथं आहेत, आमचे नाना काका इथं आहेत, भाऊ इथं आहेत, आप्पा इथं आहेत, गाणी प्रत्येकावर निघले, पण मी आबांसाठी म्हणेल आबांचा विषय लय हार्ड आहे. तसं ते आप्पाचं आहे बरं का, पण आपला आबांसाठी आबांचा विषय लय हार्ड आहे. का आबांनी एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर ते करतातच आणि सगळ्याला प्रेमानं जीव लावतात, मग तो कुणीही असू द्या आणि कसलंही असू द्या. पण आबांमुळे येण्याचा योग आधी करून संपूर्ण मंडळी, आमच्या ओम साई क्रिएशन चैतन्य दादा मृदुंगाचार्य या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी आणि ज्यांनी या ठिकाणी सुंदर असं फेटा बांधण्याचं काम केलं त्यांचे आभार. आधी करून असणारे सर्व मंडळी, या ठिकाणी झालेली सेवा श्री गुरुवर्य बाबांच्या चरणी, या ठिकाणी माझे वडील तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय